चला तर मग आज आपण डाळ फ्राय करूया। त्यासाठी कुकर घेऊया। कुकरमध्ये तुरीची डाळ घ्यायची, ती स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घ्यायची। नंतर त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायची, त्याच्यावरती 1 चमचा हळद टाकायची, चिमूटभर हिंग टाकायचा आणि कुकर लावून गॅसवरती ठेवायचा। चांगल्या 4-5 शिट्ट्या होऊन द्यायचा। डाळ बाजूला ठेवायची। नंतर मग कढई घ्यायची, कढईमध्ये 2-3 चमचे घी टाकायचं। घी गरम झाला की त्यावरती जिरं टाकायचं, बारीक चिरलेली लसूण टाकायची, कढीपत्ता टाकायचा, नंतर कांदा टाकायचा। कांदा गोल्डन ब्राऊन होऊन चांगला फ्राय करायचा। त्याच्यानंतर टोमॅटो टाकूया। टोमॅटो पण छानपैकी मिक्स करून घेऊया। नंतर 2 हिरव्या मिरच्या टाकूया, त्या पण छान परतून घेऊया। ते झाला का आता आपण गरम मसाले टाकूया। थोडीशी हळद टाकायची, धना जिरा पावडर, किचन किंग मसाला टाकायचा, थोडीशी काश्मीरी लाल मिरची टाकायची। हे छान परतून घ्यायचा। त्याच्यानंतर जे आपण डाळ कुकरमध्ये लावलेली ती सगळी त्याच्यात टाकूया। ती मिक्स करून घ्यायची। ती मिक्स करून झाली की 1 वाटी पाणी टाकायचा। त्याच्यानंतर तिला छानपैकी कड आला की चवीनुसार मीठ टाकायचा, कोथिंबीर टाकायची। आता आपण तडका देऊया। त्यासाठी 1 चमचा घी घ्यायचा, सुक्या लाल मिरच्या टाकायची, बारीक चिरलेली लसूण टाकायची, थोडी लाल काश्मीरी मिरची टाकायची, तडका द्यायचा आणि डाळ फ्राय खाण्यासाठी आपली तयार।